SP साहेब ट्रक चालक बनून नाक्यावर पोहोचले, जिथे पोलिसांनी त्यांच्याकडे लाच मागितली आणि सांगितले की एकतर चलान भरा किंवा आम्हाला पैसे द्या. मात्र SP साहेबांनी त्यानंतर जे केले ते पाहून तुमच्या अंगावर काटा येईल. बिहारच्या एका छोट्या गावात राहणारे मनोज वर्मा अत्यंत गरीब कुटुंबातून होते. त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी सुनीता आणि त्यांचा 8 वर्षाचा मुलगा वैभव होता. मनोजजी ट्रक चालक म्हणून काम करत होते. त्यांचे मालक त्यांना ट्रक चालवून माल पोहोचवण्याचे काम देत आणि त्यातून मिळणाऱ्या मजुरीतून त्यांचे कुटुंब चालत होते. मनोजजी ट्रक चालवण्यात इतके व्यस्त असायचे की ते कधी कधी 15 ते 20 दिवस घरीही येऊ शकत नव्हते. त्यासाठी वैभव त्यांची खूप वाट पाहायचा. तो आपल्या वडिलांवर खूप प्रेम करायचा, कारण गरीब कुटुंबात जन्म झाला असला तरी मनोजजींनी कधीच आपल्या मुलाला कोणत्याही गोष्टींची कमतरता भासू दिली नाही. स्वतः फाटके कपडे घातले तरी प्रत्येक सणाला वैभवसाठी नवीन कपडे घेऊन यायचे. त्याला खेळणीही आणून द्यायचे. त्यांची इच्छा होती की वैभव मोठा अधिकारी बनावा आणि त्यांच्या नावाचा गौरव करावा. मनोजजी रात्रंदिवस ट्रक चालवत होते. त्यांची शांततेत चालणारी ही जीवन यात्रा अचानक एका मोठ्या वादळात अडकणार होती, ज्याने त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले. एका वेळची गोष्ट आहे. मनोजजी आपल्या मालकाचा ट्रक घेऊन माल सप्लाय करण्यासाठी दुसऱ्या शहरात चालले होते. त्यावेळी हायवेवर पोलिसांनी नाकाबंदी केली होती. प्रत्येक वाहन थांबून पोलीस जबरदस्तीने दंड वसूल करत होते. त्याच वेळी कोणीतरी मनोजजींना सांगितले की पुढे पोलिसांची कडक तपासणी सुरू आहे. शक्य असल्यास गाडी इथूनच फिरवा. पण मनोजजी म्हणाले की माझ्याकडे गाडीची सर्व कागदपत्र आहेत आणि परवाना देखील आहे. मला कुठल्याही गोष्टींची भीती नाही. जेव्हा त्यांचा ट्रक तपासणीसाठी थांबवण्यात आला तेव्हा पोलिसाने विचारले, कुठे चालला आहेस? मनोजजींनी उत्तर दिले, साहेबांचा माल जवळच्या शहरात पोहोचवण्याचं काम करतो. मी ट्रक चालक आहे. त्यानंतर पोलिसाने त्यांच्याकडे कागदपत्रे मागितली. मनोजजींनी लगेच सर्व कागदपत्रे त्यांना दाखवली. नंतर त्यांनी परवाना मागितला. तोही मनोजजींनी लगेच दिला. हे पाहून पोलिसांना समजले की हा माणूस सर्व कायदेशीर कागदपत्रांसह आला आहे. त्यामुळे याच्याकडून मोठा दंड वसूल करायचा असेल तर काहीतरी नवा उपाय शोधावा लागेल. मग पोलिसांनी कागदपत्रांच्या नावाखाली अशी गोष्ट मागितली जी मनोजजींकडे नव्हतीच. त्यांनी विचारलं, तुझ्याकडे दुसऱ्या शहरात जाण्यासाठी परमिट आहे का? मनोजजी म्हणाले की आम्ही माल घेऊन दुसऱ्या शहरात जातो तेव्हा फक्त गाडीची कागदपत्रे लागतात. आजवर मी कधीच अशी परमिट मागितली नाही. तुम्ही नक्की कोणत्या परवान्याबद्दल बोलत आहात? हे ऐकताच पोलिसांना राग आला. त्यांनी मोहनजींना खाली उतरवले आणि त्यांच्या कॉलरला धरून म्हणाले, गावंढळ माणसा, आता तूच आम्हाला नियम शिकवणारस का? जर तुला ही गाडी पुढे न्यायची असेल तर चलान भर किंवा आमचा खिसा गरम कर. पोलिसांनी सांगितले की असं पाहिलं तर तुझे चलान 5,000 रुपये होईल, पण जर तू आम्हाला आत्ताच 2,000 रुपये दिलेस तर तुला पुढे जाऊ देऊ. मनोजजी घाबरले, कारण ते गरीब व्यक्ती होते. त्यांना पोलिसांशी वाद घालायचा नव्हता आणि लाच द्यायचीही नव्हती. ते प्रामाणिक आणि तत्वनिष्ठ व्यक्ती होते. त्यांनी पोलिसांना सांगितले की तुम्ही सरळ सरळ लाचखोरी करत आहात. मी कित्येक वर्षांपासून ट्रक चालवत आहे आणि अनेक पोलिसांना ओळखतो, पण तुम्ही जे करत आहात ते पूर्णपणे चुकीचे आहे. हे ऐकताच पोलीस अधिकाऱ्याने त्यांची कॉलर पकडून त्यांना जोरात खाली ढकलले आणि हवालदाराला आदेश दिला, याचा ट्रक जप्त करा. जोपर्यंत हा 2,000 रुपये आणून देत नाही तोपर्यंत गाडी परत देऊ नका. मोहनजींचा ट्रक जप्त करण्यात आला. ते खूपच अस्वस्थ झाले, कारण गाडीत मालकाचा माल भरलेला होता आणि त्यांना रोजंदारीप्रमाणे पैसे मिळत होते. जर त्यांनी वेळेत माल पोहोचवला नाही तर त्यांच्यावर चोरीचा आरोपही होऊ शकत होता. काही वेळाने मालकाचा फोन आला
तो संतापलेला होता. त्याने मोहनजींना स्पष्ट शब्दात सांगितले की जर तू आज रात्रीपर्यंत माझा ट्रक पोहोचवला नाहीस तर झालेल्या नुकसानीची भरपाई तुलाच करावी लागेल. दोन्हींकडून आलेल्या तणावाने मोहनजी पुरते हादरले होते. त्यांना काहीच सुचत नव्हते. ते पायी चालत आपल्या घरी आले, पण खूप तणावाखाली होते. त्यांनी हे सर्व आपल्या मित्र रमेशला सांगितले, पण आपल्या कुटुंबापासून हे सगळं लपवलं, कारण ते आपल्या पत्नी आणि मुलाला चिंतेत टाकू इच्छित नव्हते. त्या रात्री मोहनजी खूप उदास होते. त्यांच्या घरच्यांना वाटत होतं की काहीतरी मोठं घडलं आहे, पण त्यांनी काहीच सांगितले नाही. सकाळी सुनीताबाईंनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, पण ते काही उठत नव्हते. त्यांना अनेक प्रकारे उठवण्याचा प्रयत्न केला, पण ते बेशुद्ध असल्यासारखे पडून होते. डॉक्टरांना बोलावण्यात आलं. त्यांनी सांगितलं की मोहनजींचं निधन झालं आहे. हे ऐकताच संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांचा 8 वर्षांचा मुलगा वैभव हतबल झाला. त्याच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र उचललं गेलं होतं. संपूर्ण कुटुंब फुटफुटून रडत होतं, पण कोणीही समजू शकत नव्हतं की मोहनजींनी असा अचानक मृत्यू का पत्करला. ते रात्रीपासून चिंतेत होते, पण नेमकं काय कारण झालं होतं हे कोणालाच कळलं नाही. त्यांच्या निधनानंतर 12व्या दिवशी त्यांचा मित्र रमेश त्यांच्या घरी आला आणि संपूर्ण सत्य सांगितलं. त्याने सांगितले की एक भ्रष्ट पोलीस उपनिरीक्षकाने त्यांच्या ट्रकला जबरदस्तीने अडवलं होतं. ट्रकच्या मालकाचा लाखोंचा माल गाडीत होता. त्या पोलीस अधिकाऱ्याने 2,000 रुपयांची लाच मागितली, पण मोहनजींकडे तेवढे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांचा ट्रक जप्त करण्यात आला. इकडे मालकाचा आदेश होता की माझा माल न पोहोचल्यास नुकसान तू भरून काढ. लाखो रुपयांची चिंता आणि त्या भ्रष्ट पोलिसाच्या अन्यायामुळे मोहनजी मानसिक तणावात आले. ते पूर्णतः खचून गेले. पायी पायी घरी परतले, पण आपल्या कुटुंबाशी डोळ्याला डोळा लावू शकत नव्हते. आणि याच तणावात त्यांनी त्या रात्री आपले प्राण त्यागले. ही संपूर्ण घटना ऐकून त्या कुटुंबाला जबर धक्का बसला. माणुसकीच्या नावाखाली कोणी इतकी मोठी प्रतारणा कशी करू शकतो? फक्त 2,000 रुपयांसाठी एका गरीबाचा ट्रक जप्त करणे, सगळी कागदपत्रे व्यवस्थित असूनही जबरदस्तीने कारवाई करणे, हे अत्यंत लाजिरवाणे होते. 8 वर्षाच्या वैभवला आपल्या वडिलांच्या मृत्यूचे खरे कारण समजले होते. त्याला उमगले की ही दुनिया स्वार्थी आहे आणि काही पोलीस गरिबांवर अन्यायच करतात, तर श्रीमंताच्या पुढे लाचार होतात. त्याने मनात ठरवले, आज जर मी मोठा पोलीस अधिकारी असतो तर माझ्या वडिलांना मी वाचवू शकलो असतो. तेव्हा त्याने आपल्या आईसमोर प्रतिज्ञा घेतली, आई, मी मोठा होऊन नक्कीच पोलीस अधिकारी बनेन आणि अशा गरीब लाचार लोकांची मदत करेन ज्यांच्यावर भ्रष्ट पोलीस अत्याचार करतात. आई सुनीताने त्याला आशीर्वाद दिला. त्याच दिवसापासून 8 वर्षांचा वैभव आपल्या स्वप्नांसाठी झगडू लागला. त्याला कोणत्याही परिस्थितीत आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घ्यायचा होता. त्याची स्वप्न मोठी होती, पण त्याचे कौटुंबिक पार्श्वभूमी अत्यंत गरिबीची होती. घरात करता गेल्यामुळे सुनीताबाईंच्या डोक्यावर संकटाचा डोंगर कोसळला होता. तिने इतरांच्या घरात भांडी घासण्याचे, झाडू पोछा लावण्याचे काम सुरू केले. महिन्याला अवघे 6,000 रुपये मिळायचे, पण त्यातूनच ती वैभवचे संगोपन करत होती. आई मुलाने परिस्थितीशी जुळवून घेतले. पोलिसांवर आवाज उठवण्याची त्यांच्यात ताकद नव्हती आणि न्यायासाठी कोर्टात लढण्या इतके पैसेही नव्हते. त्यांनी या गोष्टीला आपले बाळ समजले, पण सुनीताबाईंनी मात्र एक गोष्ट ठरवली की मी कष्ट करून का होईना, पण वैभवला शिकवणारच. जर तो मोठा अधिकारी झाला तर त्याच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण होईल आणि त्यांच्या खुन्यांना शिक्षा होईल. वैभवनेही हे ओळखले आणि तो संपूर्णतः अभ्यासात गढून गेला. त्याने 12वी पर्यंत आपल्या गावात शिक्षण घेतले
आणि प्रत्येक वर्गात प्रथम क्रमांक मिळवला. पण आता त्याला UPSC परीक्षेची तयारी करण्यासाठी दिल्लीला जावे लागणार होते, कारण दिल्लीमध्येच तो योग्य मार्गदर्शन मिळवून मोठा अधिकारी बनू शकला असता. त्याच वेळी सर्वात मोठा अडथळा आला पैशांचा. त्याच्या गरीब आईकडे इतके पैसे नव्हते की ती त्याला दिल्लीच्या मोठ्या विद्यापीठात शिकवू शकेल. पण वैभवने आईला दिलासा दिला, आई, तू काळजी करू नकोस, मी काहीतरी करून तिथे पैसे व्यवस्थित जमवील. मी छोटे मोठे काम करीन आणि अभ्यासही करीन. आईला विश्वास देऊन त्या रात्री वैभव दिल्लीसाठी रवाना झाला. जेव्हा तो दिल्लीला पोहोचला तेव्हा तेथील परिस्थिती फारच खराब होत्या. तिथे इतकी कोचिंग क्लासेस होत्या की त्यांची गणना करणे कठीण होते. शेकडो UPSCच्या कोचिंग क्लासेस दिल्लीमध्ये चालू होत्या आणि सर्वजण मोठ्या प्रमाणावर पैसे घेत होते. असं वाटत होतं की गरीब लोकांसाठी शिक्षण नावाची गोष्टच नाही. वैभवने अनेक कोचिंग क्लासेसमध्ये स्कॉलरशिप मिळवण्याचा प्रयत्न केला, पण सगळे पैसे कमवण्याच्या मागे होते. कोणीही त्याची परिस्थिती समजून घेतली नाही. त्यानंतर त्याची भेट सौरव सक्सेना नावाच्या व्यक्तीशी झाली, जे त्याला झोपडपट्टीत भेटले. ते एक अधिकारी आणि एका NGOचे संस्थापक होते. त्यांनी वैभवला एका कोपऱ्यात रडताना पाहिले आणि विचारले की, बाळ, तू का रडतो आहेस? वैभवने सांगितले की तो आपल्या आईला वचन देऊन आला आहे की मोठा अधिकारी बनूनच दिल्लीहून परत जाईल. पण इथे आल्यावर त्याचे स्वप्न धूसर होत आहे, कारण सगळीकडे भ्रष्टाचार आणि बेईमानीच आहे. पैसे नसलेल्या माणसाला कोणी किंमतच देत नाही. तो शिकायचे आणि मोठे व्हायचे स्वप्न पाहत होता, पण त्याच्याकडे पैसे नव्हते. हे ऐकून सौरव सक्सेनांनी वैभवच्या जिद्दीला ओळखले आणि त्याला आपल्या NGO मध्ये नेलं. त्यांनी त्याच्या शिक्षणाची सर्व व्यवस्था केली. हा NGO गरीब आणि अनाथ मुलांना मोफत शिक्षण देत होता आणि संपूर्ण खर्च उचलत होता. त्यांनी वैभवला राहण्यासाठी खोली दिली आणि भोजनाचीही व्यवस्था केली. सौरभ सक्सेना खरोखरच महान व्यक्ती होते. वैभवने या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेतला. त्याने संपूर्ण लक्ष आपल्या अभ्यासावर केंद्रित केले. मात्र त्याच्या प्रवासात काही अडथळेही आले. क्लासमधील रिया नावाच्या मुलीला वैभव आवडू लागला. ती त्याच्या अभ्यासातील एकाग्रतेमुळे त्याच्याकडे प्रभावित झाली आणि 2 महिन्यात ती पूर्णपणे त्याच्या प्रेमात पडली. एका दिवशी तिने वैभवला प्रपोज केले. मात्र वैभवने तिच्या समोर हात जोडून सांगितले, एक स्त्री म्हणून मी तुमचा आदर करतो, पण माझे आयुष्य वेगळे आहे. तुम्ही ते समजू शकणार नाहीत आणि माझ्या प्रवासात सहभागी होऊ शकणार नाहीत. मला माझं ध्येय गाठायचं आहे आणि त्याशिवाय मी इतर काहीही पाहू शकत नाही. हे ऐकून रियाने वैभवची वाट पाहायचे ठरवले. तो दिवस रात्र मेहनत करत होता, कारण त्याला UPSCची परीक्षा पास करून मोठा अधिकारी बनायचे होते. त्याने आपल्या आईला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी तो अथक प्रयत्न करत राहिला. जेव्हा UPSCची परीक्षा आली तेव्हा म्हणतात ना, जर माणसाचे इरादे मजबूत असतील तर गरिबीची साखळी त्याला थांबवू शकत नाही. पैसा कमी असला तरी ज्ञान हेच सर्वात मोठे असते. वैभवने संपूर्ण देशात उत्कृष्ट रँक मिळवली आणि त्याच्या गुणांच्या आधारे त्याला SP पदावर नियुक्त करण्यात आले. त्याने आपला मुलाखतही उत्तम दिला, कारण जीवनाने त्याला खूप काही शिकवले होते. त्याच्यात क्षमता होती की तो गरिबांना न्याय मिळवून देऊ शकतो आणि कायदा सुव्यवस्था सुधारू शकतो. मुलाखतीत SP पदासाठी त्याची निवड झाली. आता त्याच्याकडे एक चांगली गाडी, एक मोठा बंगला आणि एक मजबूत अधिकारही होता. जेव्हा त्याच्या आईला याबद्दल कळले तेव्हा ती आनंदाने रडू लागली. लहानपणापासून आजपर्यंत तिने दुसऱ्यांच्या घरात काम करून वैभवला शिकवले होते, पण आज वैभवने दिलेली खुश खबर ऐकून तिला खूप समाधान वाटले. वैभवने आपल्या आईला म्हटले, आई,
मी माझे वचन पूर्ण केले आहे. मी आता SP अधिकारी झालो आहे. आता तुला दुसऱ्यांच्या घरात काम करण्याची गरज नाही आणि काळजी करू नकोस. त्यावेळी आपण कमकुवत होतो, पण आता आपल्याकडे सामर्थ्य आणि अधिकार आहेत. ज्यांनी वडिलांसोबत अन्याय केला त्यांना मी आता सोडणार नाही. आईशी थोडा वेळ बोलल्यानंतर वैभव आपल्या कर्तव्यावर हजर झाला. त्याने पदभार स्वीकारताच त्याच्या कार्यक्षेत्रातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात कमी झाली. गुंडे आणि मवारी वैभवचे नाव ऐकून घाबरू लागले, कारण तो अत्यंत कडक आणि प्रामाणिक अधिकारी होता. पण त्याच्या मनात एकच प्रश्न सतत येत होता, वडिलांच्या मारेकऱ्यांना पकडायचं तरी कसं? एक दिवस अचानक एक ट्रक चालक रडत रडत SP साहेबांकडे आला. त्याने वैभवला विनवणी करत सांगितले, साहेब, मला वाचवा. माझं कुटुंब उपाशी मरेल. जर तुम्ही मदत केली नाही तर मी काहीतरी टोकाचं पाऊल उचलणार आहे. वैभवने शांतपणे विचारले, काय मदत हवी आहे? ट्रक चालकाने सांगितले, साहेब, मी नेहमीप्रमाणे माझा ट्रक घेऊन दुसऱ्या शहराकडे जात होतो. वाटेत काही पोलिसांनी मला अडवले. माझ्याकडे सर्व कागदपत्रे होती, तरीही त्यांनी मला अडवून पैसे मागायला सुरुवात केली. जबरदस्तीने माझ्यावर दंड लावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मला 2 दिवसांचा वेळ दिला आहे. जर 2 दिवसात 5,000 रुपये भरले नाहीत तर ते माझा ट्रक जप्त करतील, नाहीतर तो विसरून जा. हे ऐकून वैभवच्या जुन्या जखमांवर मीठ चोळले गेले. तो तडफडून गेला, कारण याच प्रकारची घटना त्याच्या वडिलांसोबतही घडली होती. त्याला समजले की अजूनही काही भ्रष्ट पोलीस अधिकारी अशीच दडपशाही करत आहेत. आता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आता काहीतरी मोठं करून दाखवायला हवं. वैभवने एक अशी योजना आखली, ती ऐकून तुमचेही डोळे विस्फारतील. हीच एका खऱ्या, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याची खरी ओळख असते. जो ट्रक चालकांवर रोज अन्याय होत होता त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी SP साहेब स्वतः ट्रक चालक बनले. त्यांनी खाली पांढरी धोती, वर कुर्ता घातला, पगडी लावली आणि मोठमोठ्या मिशा लावून पूर्णपणे ट्रक चालकाचा वेश घेतला. आपल्या पदाच्या प्रतिष्ठेची त्यांनी अजिबात पर्वा केली नाही, कारण त्यांना गरिबांना न्याय मिळवून द्यायचा होता आणि आपल्या वडिलांच्या हत्येचा बदलाही घ्यायचा होता. त्यांनी एका ट्रकची व्यवस्था केली आणि नेहमीप्रमाणे पोलीस ज्या मार्गावर उभे असतात त्या मार्गावर ट्रक चालवत निघाले. काही किलोमीटर गेल्यानंतर काही पोलिसांनी त्यांना अडवलं आणि विचारलं, कुठे चालला आहेस? ट्रकमध्ये काय भरलं आहे? SP साहेबांनी अभिनय करत उत्तर दिलं, साहेब, मी रोज याच मार्गाने जातो. शेटजींचा माल दुसऱ्या शहरात घेऊन चाललोय. त्यावर पोलिसांनी ट्रकचे कागद दाखवण्यास सांगितले. SP साहेबांनी लगेच कागद दाखवले. नंतर पोलिसांनी त्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स मागितले. मात्र SP साहेब वेश बदलून आले होते, त्यामुळे त्यांच्या जवळ लायसन्स नव्हतं. त्यांनी सांगितलं, साहेब, माझ्याकडे लायसन्स नाही. हे ऐकून पोलीस अधिकारी संतापले आणि SP साहेबांची कॉलर धरून म्हणाले, नियम पाळायचे नसतील तर ट्रक चालवत का फिरतोयस? तुझं 5,000 रुपयांचं चालान होईल. पैसे आम्हाला दे, नाहीतर सरकारी चालान कापतो. निर्णय तुझा आहे. जोपर्यंत पैसे देत नाहीस तोपर्यंत तुझा ट्रक जप्त राहील. हे संपूर्ण संभाषण SP साहेब आपल्या स्ट्रीम कॅमेरामध्ये रेकॉर्ड करत होते. प्रत्यक्षात हे चालान चुकीचं होतं, कारण जर एखाद्या ट्रक चालकाकडे लायसन्स नसेल तर जास्तीत जास्त 700 रुपयांचा दंड होतो. मात्र तो भ्रष्ट पोलीस अधिकारी 5,000 रुपये सांगत होता. हे ऐकून SP साहेबांना खूप राग आला. त्यांनी आपल्या डोक्यावरची पगडी काढली, चेहऱ्यावरच्या मोठ्या मिशा हटवल्या आणि त्या भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याला जोरदार चापट मारली. त्यानंतर आपलं ओळखपत्र काढून दाखवलं. SP साहेबांचं नाव पाहताच त्या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर काटा आला. त्यांना घाम फुटला, हातपाय थरथर कापू लागले. त्यांना समजलं की त्यांनी फार मोठी चूक केली आहे. त्यांनी त्वरित
गुडघ्यावर बसून हात जोडले आणि SP साहेबांची माफी मागितली. साहेब, आमच्याकडून चूक झाली. आम्ही आजपासून असं वागणार नाही. मात्र SP वैभव संतापून म्हणाले, तुमची ही चूक फक्त आजची नाही, तब्बल 15 वर्षांपूर्वी तुम्ही माझ्या वडिलांसोबतही असंच केलं होतं. त्यांना जबरदस्तीने पैसे द्यायला लावून त्रास दिला होता. त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. कल्पना करा, तुमच्या अशा कृत्यांमुळे किती ट्रक चालक त्रासले असतील, किती जणांना मरण आलं असेल. फक्त स्वतःचे खिसे भरता यावेत म्हणून तुम्ही किती कुटुंब उद्ध्वस्त केली आहेत. हे म्हणताच SP साहेबांनी त्या दोघांना धरून सरळ तुरुंगात टाकलं. कोर्टात व्हिडिओग्रामद्वारे सिद्ध झालं की ते दोघं पोलीस अनेक वर्षांपासून लाच घेत होते आणि ट्रक चालकांवर अन्याय करत होते. न्यायालयाने त्यांना तातडीने निलंबित केलं आणि 3 लाख रुपयांचा दंड तसेच 7 वर्षांची कठोर शिक्षा ठोठावली. ही विजयाची, सत्याची आणि प्रामाणिकपणाची खरी जिंक होती. आज खऱ्या अर्थाने वैभवचे वडील मनोजजी वर्मा यांना मुक्ती मिळाली होती. ही घटना ऐकून सुनीताच्या मनाला आनंद झाला. तिला ती शांती मिळाली जिची ती कित्येक वर्ष वाट पाहत होती. त्याचप्रमाणे SP पद सांभाळल्यानंतर रियाच्या प्रतीक्षेचा देखील शेवट झाला. खरं तर ती अनेक वर्षांपासून वैभवशी लग्न करण्याची स्वप्न पाहत होती. पण वैभवने तिला सांगितलं होतं, जोपर्यंत मी माझे उद्दिष्ट पूर्ण करत नाही तोपर्यंत मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. आज तो दिवस आला होता. वैभवने तिला मिठी मारली आणि अखेर त्या दोघांचं आनंदात लग्न झालं. या घटनेपासून तुम्हाला काय शिकायला मिळालं? तुमचे विचार खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.